तुम्ही या ना इकडं. मोदक का कुठे? त्यांनी मला सांगितलंय की माझ्या राणाला लिहायला आणि वाचायला शिकव, म्हणून मीच जेवण घेऊन आले. खूप भूक लागली असेल ना? चला लवकर जेवून घ्या. लवकर? कशाला? आधी जेवून तर घ्या, मग सांगते. तुम्ही उगा बळीचा बकरा बनवू नका मला. अजिबात नाही. हे असं घाबरून लपून बसण्यापेक्षा आणि उपाशी राहण्यापेक्षा ना शिकणं कधीही जास्त सोपं आहे. एकदम सही बोला आपने. हा या एकदम सही बोला. तुला शिकायचंय काय? आओ या. याला शिकवा. माझा आपण नंतर बघू. एकदम बरोबर. शिकण्याचा आणि जेवण्याचा काय संबंध बरं? आहेच. आहे. तुम्हाला माहितीये का, माणूस शिकला ना की तो जास्त शहाणा होतो आणि मग त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न लवकर सुटतो. म्हणजे आता जेवणाचा आणि शिक्षणाचा संबंध आहे असंच म्हणावं लागेल ना? एकदम सही बोला आपने. हा क्या सही बोला? तुझं बी बरोबर आहे ना वहिनी, तुमचं बी बरोबर आहे. पर मी काय म्हणतोय, तुमच्या दोघांच्या भांडणात मला कशाला वाटतंय? काय असेल ते आपापसात मिटून घ्या. मी जरा जाऊन येतो, शेतात एक काम आहे. आलो. राणाजी इथे समोर या. या. काय असे लहान मुलासारखे वागताय? म्हणजे मी लहान नाही असंच नव? हो, तुम्ही लहान नाहीच आहात. मग असं लहान पोरांसारखं मला का शिकवायला लागल्यात? कारण तुम्ही लहान असताना शिकला नाही आहात ना, म्हणून. मी तुम्हाला शिकायचा आग्रह करते म्हणून तुम्ही असे पळताय. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय आता तुम्ही कुठेही जायचं नाही. मी काय म्हणतेय, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तुमचा लय अवघड प्रश्न आहे हो. मला सोडवणं जमणार नाही. मला जाऊ द्या. मी मदत करते म्हणाले ना, कशाला घाबरताय तुम्ही? जगातलं दुसरं काय बी सांगा, पण ते शिक्षण नको. एवढे का घाबरता तुम्ही शिक्षणाला? कशाला तो विषय आहे. मला नाही शिकायचं. का? काहीतरी कारण असेल, मला सांगा. कारण मी शिकलो नाही तरी बी काय फरक पडत नाही. मग कशाला शिकायचं? काहीच फरक पडत नाही.